झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। कुणी केलं हे सगळं? आम्ही याच्या आधीच कोणतरी लिहून गेलो होतं। दादा, गावकऱ्यांनी ठरवलंय आपल्या दुकानात काय सामान नाही घ्यायचं म्हणून। असंच जर चालत राहिलं तर आपलं दुकान बंद करावं लागेल। आता काय करायचं? किल्ले दे। चोराच्या दारात खरीद कराय कोण जाणार? बंद करा दुकान, बंद करा दुकान, बंद करा। कोण आहे रे? कोण आहे? दगड मारताय बा, इथं लागलं बिगलं तर कोणाला? दादा, लागलं नाही ना? काय झालं नाही ना तुला? नाही काय झालं दादा, आजच्या दिवस आपण दुकान बंद ठेवू। अरे यांचा राग काय शांत होणार नाही। आणि ही काय करतील, यांचा नियम नाही यार। मी काय चुकीचं केलं नाही तर मग घाबरायचं कशाला? आजपर्यंत याच लोकांमुळे आपली पोट भरलीत ना। आपण त्यांचं प्रेम स्वीकारलंच ना आजपर्यंत। आज त्यांची नाराजी आणि ही दगड पण स्वीकारवा। डॅडी, सूर्या काय कालचा पोर नाही आणि त्याने गावासाठी काय काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि ज्या कारणासाठी सगळी गाववाले सूर्यावर जी वागतात त्यात तर त्याची काही चूकच नाहीये। डॅडी, आता तुम्ही चार शहाणपणाच्या गोष्टी या सगळ्यांना सांगा। मी तर ह्यांना सगळं बोलून बोलून कंटाळलोय। नाही बरं, कसं आहे नाना, लोकांच्या भावनांचा पण विचार केला पाहिजे ना। डॅडी, भावनांचाच प्रश्न आहे हो। दुसरं काय असतं तर तुमचं ऐकलं असतं। त्या दिवशी तुम्ही म्हणालात ना, मग गेलो का नाही सूर्याच्या घरातून निघून आम्ही? होय होय। अहो, देवी आहे म्हणजे गावच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे। त्यात आमासने मध्ये अडवू नका। अहो, ज्या बाईनं देवीचा अपमान केलाय त्या बाईला सूर्या घरात ठेवतो, त्यामुळे त्याच्याबरोबर पहिल्यासारखं वागणं नाही होणार। नाही, मी काय म्हणतो सरपंच, आपण थोडं संयमानं घेऊन बघूया की। अहो डॅडी, तुमचा मान ठेवूनच बोलतोय। सूर्याबरोबर कसलाच व्यवहार करायचा नाही, हे समजा गावचा निर्णय आहे। अहो सरपंच, अहो गावाला देवीच्या भक्तीचा वारसा आहे आणि सूर्याने तिची मनापासून सेवा केली आणि त्याच्या आईच्या चुकीसाठी सूर्याचं पुण्य का नजरेआड करताय तुम्ही? ये बी खरे, ये बी खरे, ये बी खरे। मी काय म्हणतो सरपंच, तुम्हाला नाही ना बोलत त्याच्याशी, नका बोलू, आम्ही त्यात काही पडणार नाही। पर त्याच ते दुकान बिकान बंद करून काय मिळणार आहे? आणि सरपंच, तुम्ही यांना समजवायचं तर तुम्हीच त्यांची बाजू घेताय। अहो डॅडी, मी लोकांच्या मतांचा धनी। आता लोक सूर्याच्या विरोधात असल्यावर मी कोणाची बाजू घेणार? सूर्याने केलेल्या पुण्यामुळं त्याच्या आईने केलेलं पाप पुसलं जाणार नाही ना। मग त्याच्याकडे दुसरा पर्याय काय ते तरी सांगा मग। ना 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 ना, मी काय म्हणतो, आपण लोकांच्या भावनांचा विचार करू, आदर करू। आणि तसं बी सूर्याला काय लागलं तर आम्ही आहोतच की त्याच्या पाठीशी। पण तुम्ही एकदा त्याच्याशी बोला, त्याला म्हणावं काहीतरी मधला मार्ग काढ। आणि कसं आहे, शेवटी स्पष्ट बोलतो, पर अशा बाई काय कुठं बी जगू शकते हो। सगळ्या कुटुंबावर कशाला परिणाम होऊ द्यायचा त्याचा? काय बरोबर बोलतोय का आम्ही? ना ना, अहो गावासोबत किडे रगडायचे नसतात। एका माणसामुळे सगळ्यांना कशाला त्रास? बघतो मी। या 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 या। मला ते सूर्याची आई। आपलं काय काम आहे इथं? हे बघा, त्या शुभबाईची सावली परत एकदा आपल्या गावावर पडलेली आहे। पर हे आपल्या सुनबाईंच्या कानावर जाता कामा नये। मालक, हो पोरगी पोटूशी आहे,
अशा वेळेला तिची आई आली आहे तर आला का परत तुम्हाला तिचा पुळका? आम्ही जे बोलत असतो ते काहीतरी विचार करून बोलत असतो. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, उगाच फाटे फोडायचे नाही. सुनबाईंच्या पोटात निंबाळकरांच्या वंशाचा दिवा आहे. अशा वेळी त्यांच्या कानावर काही अशुभ जाता कामा नये. येते का ध्यानात? दादा ऐका की, सकाळपासून थांबले मी. ते आमच्या घरातली लाईट नाही तर माझी सगळी कामं खोळंबलीत. ते आमच्या लाईटीचं बघून द्या ना. हो ताई, तुम्ही जावा येत ना. अहो माझ्या हातात काही बी नाही. मला जे सांगताल ते काम करतो मी. आपण अशी कशी लाईट तुम्ही कट करू शकता? आम्ही तर बिल पण भरलंय. राजू, मामा काय झालं? इकडे. बरं झालं तू आला. काय आलं? अरे आपल्या घरची रात्रीपासून लाईट नाही. ते डांबावरची सप्लायची वायरच त्यांनी कट करून टाकली. असं कसं करतात ते लोक? मी तर ऑफिस मध्ये पण जाऊन आले. 2 तास थांबले. मला नुसतं एका टेबलवर दुसऱ्या टेबलवर पाठवलं यांनी. काय? लाईट बिल भरलेत ना आपण सगळी? हा, मग 1 पण रुपया ठेवला नाही. काय भाऊसाहेब, मला सांगा, तुम्ही तुमच्या काही घरची लाईट देता का आम्हाला? देता का? नाही ना? एक काम करा, ते काही बिघडले ती बघा तुम्ही आणि वाड्यातली आमच्या लाईट चालू करून द्या. झालं म्हणजे. अहो सका शेठ, काय बिघाड झालाच नाही तर दुरुस्त काय करणार मी? म्हणजे अहो यांच्या घरचा लाईट सप्लाय मुद्दामून बंद केलाय. आता ज्या घरात ती बाई आली आहे त्या घरात अंधार आहे तर उजेड पडेल काय? सांगा बरं तुम्ही. अहो भाऊसाहेब, कुठल्या बाईबद्दल बोलताय? म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? तुमच्या देखत तर मी गावावर आलो या, मला कसं माहित असणार आहे? हा राजू, कुठल्या बाईबद्दल बोलते ते? ते अगं सांग की, तुझी आई परत आली येते. देवीचे दागिने घेऊन पुजाऱ्यावर पळून गेली बाई. तुमची बहीण गावात परत आली आहे. गावाला हे काय पटलेलं नाही म्हणून त्यांच्या घरची लाईट मुद्दामून बंद केली आहे. आता ह्यात मी काहीच करू शकत नाही. तुम्ही काय ते बघून घ्या. आई आत्ता घरात पाणी नाहीये. एकदा पाणी आलं ना की मी धुवून टाकते साडी. द्या. नाही नग, माझे कपडे मीच धुईन. अहो असं काय करताय? घरात एवढी माणसं असताना तुम्ही कशाला काम करताय? मी आहे ना, मी धुते. द्या इथे. नग, काय झालंय? माझं काही चुकलंय का? नाही, तू काय चुकीचं वागणं झाली म्हणून मला प्रश्न पडलाय. तू माझ्यासाठी एवढं समज का करतेस? आई अहो, सूर्याशी माझं लग्न झालंय म्हणजे त्याच्याशी नातं जोडलं गेलंय माझं. आणि त्याचबरोबर इतर नाती पण आलीच की. ती सगळी नाती जपणं हे माझं कर्तव्य आहे आई. आणि ना मला माझं हे घर ना हस्त खेळतो बघायचंय. आणि ना माझं मन मला सांगताय आता तुम्ही घरी आलाय ना, आता सगळं व्यवस्थित होईल. वहिनी जायचंय ना? आले. आई मला निघावं लागेल. जा. येतेच. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज